नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. कालच्या तासिकेला आपण व्यवस्थापन समितीचा अर्थ, व्याख्या आणि व्यवस्थापन समितीची रचना याचा अभ्यास आपण केला. कालचा जो भाग आहे त्याच्यावरती वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. इतर प्रकारचे जे प्रश्न आहेत ते त्या भागावरती विचारले जात नाही. आता कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याचा अभ्यास आपण या प्रकरणावरती जे स्वाध्याय आहेत किंवा जे मी तुम्हाला स्वाध्याय देणार आहे किंवा या प्रकरणावरची जी टेस्ट तुमची मी घेणार आहे, तर त्या टेस्टमध्ये किंवा टेस्टमधून तुमच्या लक्षात येईल की कोणत्या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न या भागावर विचारले जातात. आजच्या तासिकेला आपण व्यवस्थापन समितीची कार्य बघणार आहोत. काल मी तुम्हाला व्यवस्थापन समितीची व्याख्या सांगताना म्हणालो, व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजा संबंधी निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेली असते. संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारी समिती म्हणजे व्यवस्थापन समिती. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल या व्याख्येवरून की व्यवस्थापन समितीची कामं जी आहेत ती अतिशय महत्त्वाची असतात. तर या व्यवस्थापन समितीची जी कामं आहेत ती कामं आपण या ठिकाणी आता बघू. व्यवस्थापन समितीचं जे अतिशय महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे धोरणांची अंमलबजावणी करणे. धोरणांची अंमलबजावणी करणे म्हणजे काय? तर तुम्हाला मी याच्यापूर्वी सांगितले की सहकारी संस्थेचे सभासद हे संस्थेचे मालक असतात, पण हे सर्व सभासद म्हणजे संस्थेचे मालक हे संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेत नाही, भाग घ्यायला दिला जात नाही. तर सहकारी संस्था ही लोकशाही पद्धतीने चालवली जाते. त्यामुळे सभासदांचे प्रतिनिधी असणारा समूह म्हणजे सभासदांचा प्रतिनिधी असणारी एक समिती संघटित केली जाते, निवडली जाते, ती म्हणजे व्यवस्थापन समिती. त्यामुळे या व्यवस्थापन समितीवरती दैनंदिन कामकाजाचे म्हणजे दैनंदिन कामकाज त्यांच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी व्यवस्थापन समितीवर सोपविलेली असते. ओके. तर धोरणांची अंमलबजावणी करणं म्हणजे काय? तर हे जे सभासद असतात ना, हे वर्षातून एकदा एकत्र येतात. वर्षातून एकदा प्रत्येक सहकारी संस्थेची एक सभा होते, तिला वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हणतात. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हे सभासद म्हणजे संस्थेचे मालक हे संस्थेचं धोरण ठरवतात, संस्थेच्या कामकाजाचं धोरण ठरवतात, संस्थेची ध्येय ठरवतात, संस्थेनं काय केलं पाहिजे, संस्थेनं आणि काय करावं, जे काय संस्थेचं कार्य आहे त्या कार्याबाबतची ध्येय किंवा धोरणं म्हणजे संस्थेचा टर्नओव्हर वाढवावा, संस्थेची सभासद संख्या वाढवावी, संस्थेच्या शाखांचा विस्तार करावा, विस्तार व्हायला पाहिजे, अशा प्रकारची म्हणजे संस्थेच्या प्रगतीच्या, संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणं ठरवली जातात. ही धोरणं ठरवण्याचं काम त्या वार्षिक सभेमध्ये सभासद करतात. पण पुढे तो जो निर्णय घेतला जातो किंवा ते जे निर्णय घेतले जातात वार्षिक सभेमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सभासद नाही करत. सभा झाली की सभासद निघून जातात. ते परत एकत्र कधी येणार? पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ते एकत्र येणार. मग दरम्यान त्यांनी ठरवलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम, त्यांनी जी ध्येय ठरवलेली आहेत ती साध्य करण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते कोणी करायचे? ते साध्य करण्याच्या दृष्टीने जे काय करायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे
ते व्यवस्थापन समितीनं करायचं असतं. सभासदांनी वार्षिक सभेत ठरवलं की संस्थेच्या 5 शाखा अमुक 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 या ठिकाणी, या वेगवेगळ्या ठिकाणी उघडल्या गेल्या पाहिजेत. धोरण, ध्येय. मग त्या ठिकाणी ती जी कुठली ठिकाणं सभासदांनी सांगितलीच किंवा 5 शाखा उघडल्या पाहिजेत. मग त्या शाखा कुठे उघडायच्या, म्हणजे कोणत्या गावात, कोणत्या शहरात, आणि त्या उघडण्यासाठी जे काय करायला पाहिजे, ती जी प्रोसिजर असते ती करण्याचं काम कोणाचं? व्यवस्थापन समितीचं. अतिशय महत्वाचं काम हे व्यवस्थापन समितीला करावं लागतं. तर पहिलं काम लक्षात ठेवा, संस्थेच्या धोरणांची अंमलबजावणी करणे. ओके. दुसरं काम काय आहे ते आपण बघू. भाग भांडवलात वाढ करणे. संस्थेला तिचा व्यवसाय करण्यासाठी पैसा लागतो, भांडवल लागतं. भांडवल उभारणीचे वेगवेगळे मार्ग आहेत. आपण नंतर पुढे प्रकरण आहे त्या प्रकरणात आपण अभ्यास करणार आहोत त्या मार्गांचा. तर त्याच्यातला एक मार्ग म्हणजे भाग भांडवल. तर संस्थेचं भाग भांडवल वाढलं पाहिजे. भाग भांडवलाचे फायदे आपण नंतरच्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. तर हे भाग भांडवल वाढवणं, संस्थेच्या अधिकृत भाग भांडवलात वाढ करणं, ही जबाबदारी कोणाची असते? व्यवस्थापन समितीची. ती व्यवस्थापन समितीचं काम आहे ते. त्याची काही कारण आहेत भाग भांडवलात वाढ करणं का आवश्यक असतं, का केली जाते, आणि भाग भांडवलाचे फायदे आहेत ते लक्षात घेऊन भाग भांडवलामध्ये वाढ करणं हे व्यवस्थापन समितीचं काम. निधीमध्ये वाढ करणे हे व्यवस्थापन समितीचं पुढचं काम. निधी याचाच अर्थ भांडवल, फंड्स. सहकारी संस्थेला आत्ता म्हणालो तुम्हाला की तिचं जे काम आहे, तिचं कार्य आहे, कर्ज देणारी संस्था असेल, शेतमालाची खरेदी विक्री करणारी विपणन संस्था असेल, ग्राहक संस्था असेल, गृहनिर्माण संस्था असेल, तर संस्थेला पैसा लागतो ते काम करण्यासाठी. मग तो जो पैसा आहे तो उभा करण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, त्या वेगवेगळ्या मार्गांच्या सहाय्याने तो निधी, फंड्स, पैसा, भांडवल उभारण्याचं काम हे कोणाला करावं लागतं? व्यवस्थापन समितीला ते करावं लागतं. निधीमध्ये वाढ करणे, संस्थेला आवश्यक असणारा जो पैसा आहे, ज्याला अर्थशास्त्रीय भाषेत भांडवल म्हणतो आपण, ते भांडवल उभं करण्याचं काम जे आहे, त्या भांडवलामध्ये वाढ करण्याचं काम जे आहे हे या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. पुढचं कार्य बघू आपण. सभासदत्वास मान्यता देणे. अगदी सोपं आहे. एखाद्या व्यक्तीने संस्थेकडे सभासदत्व मागितलं, तो अर्ज करतो, प्रवेश फी देतो, भाग भांडवल, ती प्रोसिजर तो पूर्ण करतो. सभासदत्व मिळवण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण करतो. मग त्याचा तो अर्ज जो आहे तो या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवावा लागतो, ठेवला जातो, आणि व्यवस्थापन समिती मंजुरी देते त्या सभासदत्वासाठी आलेल्या अर्जाला. तेव्हा त्या व्यक्तीला सभासदत्व मिळतं, तेव्हा ती व्यक्ती त्या संस्थेची सभासद होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज केला तर त्याचं सभासदत्व मान्य करणं हे काम कोणाचं? व्यवस्थापन समितीचं आहे. म्हणजे अर्ज केला म्हणून तो सभासद होत नाही. सभासदत्वासाठी, मेंबरशिपसाठी केलेला अर्ज संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये मंजूर व्हावा लागतो. तो मंजूर करण्याचं काम हे व्यवस्थापन समिती झालं. चौथं कार्य. पाचवं कार्य सभासदांचं हितरक्षण करणे. संस्था कोणाची असते? सभासदांची असते. या सभासदांनी ही संस्था जी सुरू केलेली असते त्यामागे त्यांचा उद्देश असतो. काय उद्देश असतो? तर आपल्या संस्थेकडून आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करून घेता याव्यात, संस्थेनं आमच्या गरजा पूर्ण कराव्यात वाजवी किमतीमध्ये, वगैरे वगैरे.
मग त्यावेळी हे सभासद आपल्या संस्थेकडे भाग भांडवलाच्या रूपानं पैसा पुरवतात, ठेवींच्या रूपानं पैसा पुरवतात, राखीव निधीमध्ये पैसा असतो संस्थेच्या. एकंदरीत संस्था ही सभासदांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली असते, आर्थिक कल्याणासाठी. आणि त्यामुळे ती संस्था सुरक्षित राहणं, संस्थेचा पैसा सुरक्षित राहणं, संस्थेची गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी केली जाणं, हे म्हणजे सभासदाचं हितरक्षण. सभासदांचा पैसा, संस्थेचा पैसा हा सुरक्षित राहिला पाहिजे, त्याची योग्य गुंतवणूक झाली पाहिजे, योग्य योजनांमध्ये तो पैसा गुंतवला गेला पाहिजे. जर तो तसा गुंतवला जात असेल तर म्हणायचं सभासदांचं हितरक्षण होत आहे. त्यामुळं गुंतवणुकीबाबतचे निर्णय किंवा संस्थेच्या कामकाजाबाबतचे निर्णय घेत असताना व्यवस्थापन समितीला फार मोठी काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे सभासदांचं हितरक्षण होत आहे की नाही हे बघावं लागतं. तर सभासदांचा पैसा, थोडक्यात सांगायचं म्हणजे सभासदांचा पैसा हा सुरक्षित ठेवणं हे व्यवस्थापन समितीचं काम आहे. सभासदांच्या तक्रारीचं निवारण करणे, सभासदांच्या संस्थेच्या कामकाजाबाबत तक्रारी असतात, योग्य वागणूक दिली जात नाही कर्मचाऱ्यांच्याकडून किंवा एखाद्या गोष्टीला विलंब होतो, सभासद काही गोष्टीची मागणी करतात, ती गोष्ट, ती सेवा त्यांना योग्य वेळेत दिली जात नाही. तर अशा काही तक्रारी असतील, त्या तक्रारी त्या व्यवस्थापन समितीकडे केल्या जातात त्या सभासदांच्याकडून. आणि मग त्या तक्रारींचं निवारण करण्याचं जे काम आहे हे त्या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. संस्थेला कर्मचारी वर्ग लागतो, शिपाई, क्लार्क, सचिव, सचिवाला मदत करणारे काही अधिकारी. जशी संस्था असेल तशा प्रकारचे कर्मचारी लागतात. छोट्या संस्थांमध्ये कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारचे फार असतील असं नाही, पण सहकारी साखर कारखाना वगैरे असेल किंवा सहकारी दुग्ध संस्था वगैरे असं अनेक प्रकारचे कर्मचारी लागतात. हे सगळे कर्मचारी त्यांची नियुक्ती करणं हे काम कोणाचं? व्यवस्थापन समिती. त्यांचे पगार ठरवणं, त्यांच्या वेतन ठरवणं, वेतन, पगार म्हणजेच वेतन, तर त्यांचं प्रमोशन, अनेक गोष्टी असतात, बढती देणं किंवा त्यांच्यावर कारवाई करणं, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये येतात. पण हे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं काम हे व्यवस्थापन समिती करते. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करणे, कर्मचाऱ्यांच्या कामकाजात तिथल्या म्हणजे कामाच्या ठिकाणी काही अशा गोष्टी असतात त्या जाचक असतात, पुरेशी लाईटची व्यवस्था नसते, पंखे चालू नसतात किंवा बसण्याची व्यवस्था चांगली नसते, वरिष्ठ कधी कधी त्रास देऊ शकतात एखाद्या कर्मचाऱ्याला. अनेक प्रकारच्या तक्रारी कर्मचाऱ्यांच्या असू शकतात. ह्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कुणाकडे केल्या जातात? व्यवस्थापन समितीकडे. ही व्यवस्थापन समिती त्यांच्या तक्रारी ज्या असतील त्या तक्रारी ऐकून घेते आणि त्याचं निवारण करण्याचं काम करते. सर्वसाधारण सभांचं आयोजन करणे. सर्वसाधारण सभा आपण नंतर बघणार आहोत, पुढे हा भाग आहे, पण आता फक्त माहितीसाठी 2 सभा सांगतो. एक म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा. कारण संस्थेच्या आयुष्यामध्ये या सभा होत असतात. वार्षिक सभा तर प्रत्येक वर्षी होते, विशेष सभा गरज असेल त्यावेळी होते. तर या सर्वसाधारण सभा, सर्वसाधारण सभा म्हणजे सर्व सभासदांची सभा, संस्थेच्या सभासदांची सभा, त्याला म्हणायचं सर्वसाधारण सभा. तरी वर्षातून एकदा होणारी वार्षिक सभा किंवा गरज लागली तर विशेष सर्वसाधारण सभा हे बोलवण्याचं काम हे व्यवस्थापन समितीचं असतं. तिथं म्हणजे महत्वाचं काम आहे तिचं ते. तर या सभेचं आयोजन करणे. आता सभेचं आयोजन करणं म्हणजे सभेची सूचना पाठवणं, कार्यक्रम पत्रिका पाठवणं आणि सभेच्या ज्या दिवशी सभा असेल त्या दिवशी ती जी व्यवस्था सभेच्या दृष्टीनं करायला पाहिजे ती करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. निवडणुकांचं आयोजन करणे. निवडणुकांचं आयोजन करणे म्हणजे कुठल्या निवडणुका?
तर व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी जी निवडणूक घ्यावी लागते ती. व्यवस्थापन समिती एकदा नियुक्त केली ना की तिचा कार्यकाल हा ठरलेला आहे. 5 वर्षे ती काम करते. 5 वर्षे तिची मुदत असते. एकदा निवडून आलेली व्यवस्थापन समिती साधारणतः 5 वर्षासाठी निवडली जाते. 5 वर्षात तिचा कार्यकाल असतो. मग 5 वर्षानंतर दुसरी व्यवस्थापन समिती नियुक्त करावी लागते किंवा नव्यानं कदाचित तीच व्यवस्थापन समिती ही काय केली जाईल, फॉरवर्ड केली जाईल, तिलाच पुढे निवडून दिलं जाईल. पण कधी कधी ती व्यवस्थापन समिती बदलावी लागते. म्हणजे एका व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपला म्हणजे विद्यमान व्यवस्थापन समिती जी कार्यरत आहे तिचा, तर पुढची व्यवस्थापन समिती नियुक्त करावी लागते. निवडण्याचं काम हे या विद्यमान कार्यकारी समितीचं असते. तर त्यासाठी निवडणूक घ्यावी लागते, तिचं आयोजन करणे, निवडणूक प्रक्रिया पार पाडणे आणि नवीन व्यवस्थापन समिती जी निवडून येईल तिच्याकडे संस्थेचा जो कारभार आहे तो सोपवणं, हे काम विद्यमान व्यवस्थापन समितीला करावं लागतं. तर व्यवस्थापन समितीची ही कामं आहेत. आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी 10 कामं आहेत. पुस्तकामध्ये जी कार्य दिलेली आहेत ती सुद्धा 10 दिलेली आहेत. परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, व्यवस्थापन समितीची कार्ये सविस्तर स्पष्ट करा. बऱ्याचदा हा प्रश्न येतो आणि फार काही याच्यात लिहायचं नाहीये. तर हा भाग आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. वर्गामध्ये आपण परत याची रिव्हिजन करणार आहोत. पुस्तकामध्ये सुद्धा हा भाग व्यवस्थित दिलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ ऐका. हे पुस्तकातील हा जो भाग आहे तो भाग व्यवस्थापन समितीची कार्य हा जो भाग आहे तो पुन्हा पुन्हा वाचा. तर याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तेव्हा ही जी व्यवस्थापन समितीची कार्य आहेत, 10 कार्ये ही अतिशय महत्त्वाची आहेत. पुन्हा एकदा सांगतो, संस्थेच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणे, संस्थेच्या भागभांडवलात वाढ करणे, संस्थेच्या निधीमध्ये वाढ करणे, सभासदत्वास मान्यता देणे, सभासदांचं हितरक्षण करणे, सभासदांच्या तक्रारींचे निवारण करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करणे, सर्वसाधारण सभांचं आयोजन करणे आणि निवडणुकांचं आयोजन करणे, ही प्रमुख कार्ये ही व्यवस्थापन समितीला करायची असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाग मगाशी सांगितलं तुम्हाला की अतिशय महत्त्वाचा आहे. या भागावर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हा भाग तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. मी आज तो प्रश्न देतोय तुम्हाला. व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तर स्पष्ट करा. हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. पुस्तकामध्ये ते उत्तर दिलेलं आहे, ते उत्तर लिहून ठेवा. म्हणजे परीक्षेच्या वेळी तुम्हाला ते उत्तर लिहिणं सोपं जाईल. तर आज या ठिकाणी आपण व्यवस्थापन समितीचे कार्य हा जो भाग आहे हा आपण थोडक्यात बघितलेला आहे. काही शंका असतील तर वर्गामध्ये त्या आपण शंका विचारात घेऊ. तुम्हाला मी त्यावेळी मार्गदर्शन करेन. धन्यवाद.